इथून काढमध्ये होता. दे बाबा हे रावला खाऊ का? छान. बघा जांभळं किती पडले ते वावरात. सगळं भरलंय. घे गोविंद घे. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्याला आज आपल्या शेतामध्ये आलो आहे. आपल्या शेताच्या बांधाला आंबा आहे किंवा आंबा उतरवायचा आहे आपल्याला. त्यासाठी बघा अण्णा आला आहे, माझा भाव आहे. हा गौरांग आहे. आणि गोविंद हाय कर हाय कर गोविंद, हाय कर गोविंद. हाय. आपण कशाला आलो इकडे आज? आंबे काढायला. तर आपल्या वावराच्या बाजूला आंबा आहे बांधाला, त्याचे आपण आंबे काढायचे. आडीला एकदम मस्त आंबा आहे. तर हा बघा इथं आंबा आहे आपला. ह्याला आंबे भरपूर आहेत आणि आडीला एक मस्त आंबा आहे असा. किती मस्त वातावरण झालं बघा. हे आपलं ट्री हाऊस. इथं बाजूलाच आहे आपला आंबा. बघा भरपूर चांगला भरला आहे गच. आणि आडीत घातला की एकदम भारी पिकतो आणि टेस्टी एकदम खायला. बघा आमचा बंधू आहे विनू अण्णा. नमस्कार. हा आंबा गोड आहे खाण्यास पण आणि आडीत तर खूप छान लागतो. ही देणगी आम्हाला ॲक्च्युली आजोबांपासून मिळालेली आहे. आजोबांनी लावलेला हा आंबा आहे. आजोबांनी म्हणजे आम्ही नातू त्यांचे, म्हणजे आमच्या वडिलांनी खाल्ले त्याचे आंबे, आम्ही नातवांनी खाल्ले. आता त्यांची परतुंड पण खातात. परतुंड आहेत ही पण ते आंबा खातात. म्हणजे त्यांनी लावलेलं रोप आहे ते. आता एकदम भरभरास आलं. त्याचं फळ आम्ही सर्वजण मुलं खात आहेत, नातू खात आहेत, परतुंड खात आहेत. म्हणजे विचार करा की एक आंबा लावलेला त्यांनी, म्हणजे हा विचार केला नव्हता की मलाच मिळेल, पण त्याचे परतुंड खातील, पुढची माझी परतुंड पिढी खाईल हे त्यांनी विचार केला. त्यामुळे आत्ता आम्ही त्याचा उपभोग घेतोय. छान वाटलं एकदम. आम्ही दरवर्षी याचे आंबे काढतो, आडीमध्ये टाकतो आणि दरवर्षी मुंबईला घेऊन जातो आणि महिनाभर असं मस्त आडीमध्ये ठेवून खातो. छान वाटलं. भारी. तर आता आम्ही आंबा काढणार आहे. सोबत आम्ही झेलणे आणल्या. बघा झेलणे आंबा झेल्यासाठी. आणि झेलणीने आम्ही काढतो आंबे. झेलणीवरचा आंबा पकडायचा आणि ओढायचा. बरं हाताने घ्यायचं काढून. थांब गौरंग किती मस्त आहे ना हे. गोविंद कसा आहे आंबा? मस्त आहे. नक्की का? नक्की. कसं लागतं? गोड आहे. बघू इकडं कसा खातो बघू. कसं खातो? छान आहे. यम्मी टेस्ट. यम्मी टेस्टी. टेस्टी. कैरी का गाय तो काय तो वरती एक आंबा खारकुडीने खालाय. खारुताईने खाल्यावर यम्मी टेस्टी. तर बघा आपण रशी आणल्या. रशी मी काटल्या आणल्या पण आता
आणि ही पिशवी आहे. तिथं असं पण तिथं कोपरा बांधायचा इथं असं आणि वरती घेऊन जायचं आपण आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आंबे साठवायचे आणि ते रशीने आपले खाली द्यायचे. मी पण जातो. तू जाऊ का? कसा जाऊ इथून? तुम्ही काका कशी येणार तुम्ही? कशी येणार? बटन दाबलं. ओ बाय आंबे आंबे निकाल आंबा पडणार आता तुमचा. हा इकडे तुझं नाव काय? तुझं नाव काय? तुझ्या पप्पाचं नाव काय? हा लविंदा. लविंदा आपली त्या बघा तिकडून आपल्या आत्या आहेत बाय आत्या सगळ्यात मोठ्या आणि रवी दादा मोठे बंधू. हे झाड लावलं तेव्हा ते साक्षीदार. या हा बघा आमचा रवी दादा आणि आत्या आहेत बाय आत्या सगळ्यात मोठ्या आपल्या घरातील आणि हा सगळ्यात मोठा दादा. मला सांग. किती जुनं झाड असेल हे? ते 40 वर्षाचे तरी असणार ना. 40-50 वर्ष असेल. 40-50 वर्षाचं असणार. म्हणजे ही लहान असताना ते रोपडं होतं. झाड छोटं होतं आता एवढं मोठं झाड झाले ते. बघा किती भरभरून आंबे आहेत यावर्षी. आंब्याची काही कमी नाही. सगळ्यांना तृप्त केलं आंब्याने यावेळेला. आमच्या म्हणजे आजोबांनी ही लावलेले झाड आजोबांनी त्यांच्या किती पिढ्या खातात. आम्ही त्यांची मुलं आम्ही आमची नातवंड आणि ते परतुंड पण झालेले होता. ते सगळे आंब्याचा आस्वाद घेतात. काय रे आंबे खायला मजा येते का? हा हे आंबा खाला का तू? कसं लागला? यम्मी काय आता हे सगळे आंबे आम्ही आडीत घालणार आहोत. गवतामध्ये पिकल्यानंतर याची टेस्ट अजून वाढते. आताच खायला हा सुंदर आहे, एक छान लागतो आंबा हा. पण अजून आडीत घातल्यानंतर काही दिवस ते गवतामध्ये मोरल्यानंतर नैसर्गिकरित्या पिकवला जातो आणि त्याची टेस्ट अजून वाढते. एकदम एकदम रसरशीत लागतो. यावर्षी निसर्गाने एकदम चांगला प्रतिसाद दिलेला आहे. खूप झाडं एकदम आंब्याने भरलेली आहेत. संपूर्ण शिवारामध्ये सगळे आंबेच आंबे. हे बघ दादा मी काम करतोय. हे बघ ओय, हेला ना इकडे एका फांदीला जवळजवळ दे मला. 200-250 आंबे लागलेले आहेत. पिशवी भरले म्हणजे अर्धी भरले जास्त भरले तर चुकून रशी तुटलं भेटेल. आता आपण हे खाली घेऊया दौरा. हा जडे जास्त दादा घे. यम्मी यम्मी. ओय मन एकदा यम्मी यम्मी. यम्मी यम्मी टेस्टी आंबे खायला. काय बोलत बा? हे घरी कधी जायचं? कुठं घरी. घडी हा घडी का घरी घरी. जाऊया आता. हे बघा आपण आंबे काढलेत. हा आंबा आहे जो आंबा काढताना ते लक्षात ठेवायचं कारण की हा जर चिक निघतं ना ते उलट्या साईडला काढायचं. हा जर चिक आपल्या चेहऱ्याला वगैरे लागला ना तर निघत नाही. पूर्ण चेहऱ्याची वाट लागते समज ना. त्यामुळे आंबा काढताना चिक असेल आंबा काढायचं काय. आता आपण हे जे आंबे काढलेत हे जे आपलं भात्यानं असतं ना म्हणजे आपलं जे आपण भात करतो भाताचे पेंडा असतं ना तयार त्या पेंड्यामध्ये तर आता पिकत घालायचं. म्हणजे एखादा बॉक्स घेतला बॉक्समध्ये गवत टाकायचं त्यावरती आंबा त्यावरती परत गवत त्यावरती आंबा अशा प्रकारे हे जे आपण आत टाकायचे ते 10 ते 15 दिवसामध्ये आंबा आपले तयार होतात पिकायला मग आपण खाऊ शकतो. तुम्ही काय हा काय
काय लेट? मी पण तसंच हे करतो सांगितलेली टेक्निक. एवढी छोटीशी पोळी आहे. हां असं उलट्या काय बरोबर, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती लागत नाही. डेटाला चेक आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आंबे काढलेले आहेत. तर आम्ही उद्या मुंबईला चाललोय, त्यामुळे सुमितने आम्हाला आंबे जेलनीने काढून दिले. एक महिना तर नक्कीच आजोबांचा गोडवा आमच्या जिभेवरती आहे. खूप आंबा गोड आहे. एक आठवण म्हणून चांगली राहील आमची महिनाभर तरी. कसं आहे गौरंग? मस्त आहे. मस्त आहे ना? लल्लन टाक. आणि हा जो आंबा आहे आपला पाठीमागा, तो आंबा आमच्या सर्वांचा आहे. म्हणजे संपूर्ण जे मोरलं घर आहे, म्हणजे आपल्या गावामध्ये आम्ही आपलं जे पुढचं आवड आहे त्याला आम्ही मोरलं घर म्हणतो. त्या मोरलं घरच्या आमच्या सर्वांचं आहे, सर्व भावांचं वगैरे, चुलत्यांचं वगैरे. तर आम्ही हा आंबा आता सर्वांना देणार थोडं थोडं. अजून बरेच काढायचे आहेत, ते सगळे काढल्यानंतर आम्ही सर्वांना थोडं थोडं वाटणार आणि सर्वजण मिळून खाणार. ऐक, हा आम्हाला आजोबांचा एक प्रकारे आशीर्वाद लाभलेला आहे. त्यांनीच दिलेला आहे. त्यांनी एक गोड फळ आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे. तोच आम्ही आमच्या पुढच्या पिढीला पण राखून ठेवणार, आणि ते आमची पुढची पिढी पण त्याचा उपभोग चांगल्या पद्धतीनं घेतील. अजून झाडे लावू आम्ही, असा संकल्प आहे आमचा. तरी आजोबांनी आम्हाला जे राखून ठेवलं आमच्यासाठी, तसंच आम्ही पुढच्या पिढीलाही आंबे लावून त्यांचाही पुढच्या पिढीला राखून ठेवू. नक्कीच त्यांनी चांगला मेसेज दिलेला आहे आम्हाला. खूप छान. आणि हे आंबे आपण जे आडीचे काढतो, हा आंबा जर आपण टाकला की थोडा जरी मार बसला तर हा आंबा खराब होतो, म्हणजे डागलतो आंबा, खराब होतो. त्यामुळे जास्त करून आंबा काढताना चांगला अर्घत काढावा, त्याला कुठला धक्का नाही लागला पाहिजे, म्हणजे चांगल्या प्रकारे टिकतो. सेट करायची मुलायचं. माझी पण लय मोठी. भावी पिढी आमची. बघू ती ताकद, बघू तुझी. समजे ते गौरव. हा मस्त. आमची पुढची पिढी शेतीचं काम शिकते. कसं काम करतोय बघा. जेवढे काढले होते ते आंबे आता आम्ही घरी घेऊन निघालोय. तर म्हणजे तुम्हाला हा आंबा काढण्याचा म्हणजे आंबा उतरायचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा.